गोंदिया भंडारा लोकसभा सीट के लिए हुए वोटों की गिनती भंडारा शहर के पास पलाड़ी में होगी। मतगणना के लिए प्रशासन द्वारा सभी तैयारियां की गई है, तो दूसरी ओर चुनावी मैदान में उतरे दोनों उम्मीदवार अपनी अपनी जीत के दावे कर रहे हैं। भंडारा गोंदिया लोकसभा सीट के लिए 19 अप्रैल को मतदान हुआ था। इस बार यहां 66.37% मतदाताओं ने मतदान किया। अब सभी मतगणना के बाद चुनाव परिणाम का इंतजार है। भंडारा शहर के पास पलाड़ी में मतगणना होगी। सुरक्षा के पुख्ता इंतजाम के बीच मतगणना होने वाली है। इसके लिए प्रशासन ने सभी तैयारी कर ली है। गोंदिया भंडारा लोकसभा सीट पर महाविकास आघाड़ी बनाम महायुति में मुख्य मुकाबला है। चुनावी दंगल में उतरे कांग्रेस पार्टी के उम्मीदवार डॉक्टर प्रशांत पडोले और भाजपा के सुनील मेंढे ने अपनी अपनी जीत का विश्वास जताया है। निवडणूक आहे सामान्य जनतेने लढलेली आहे आणि हा विजय त्यांच्याच बाजूने लागणार आहे हे निश्चितच आहे। ही इलेक्शन जनतेने लढवली असल्यामुळे आणि हा जो एक्झिट पोल आहे हा बीजेपी प्रणित आहे, त्यामुळे या एक्झिट पोलला लक्ष न देता जनतेच्या एक्झिट पोलकडे आपण लक्ष देण्याची गरज आहे। हे बदलेचे वातावरण सामान्य जनतेने घडवून आणलेले आहे। या अन्यायाच्या विरोधात त्यांनी भरभरून मतदान केलेलं आहे आणि सगळे जनता जनार्दन तसेच महाविकास आघाडीचे कार्यकर्ते सगळे उत्साहित आहेत आणि त्याच्या उत्साहाला फळ मिळण्याचं काम या 4 तारखेला होणार आहे आणि येणाऱ्या या 4 तारखेला महाविकास आघाडी तसेच इंडिया अलायन्सची सरकार 100% इथं स्थापित होईल। निश्चितपणे जसं आपल्याला दिसतं आहे आपल्या एक्झिट पोलनुसार संपूर्ण देशभर परत एकदा मोदींची लाट आहे आणि मोठ्या मताधिक्याने संपूर्ण देशभर 400च्या आसपास एनडीएच्या लोक निवडून येतील हा मला विश्वास आहे आणि त्यामध्ये भंडारा गोंदिया सुद्धा एक असेल हाही ठाम विश्वास आहे। मोठ्या मताधिक्याने आम्ही ज्या मागच्या 5 वर्षात मी स्वतः केलेले कामं आणि संपर्क, आमच्या महाराष्ट्र सरकारने केलेली कामं आणि केंद्राने केलेली कामं या सगळ्यांच्या भरोश्यावरती आमच्या 5ही वर्ष संपर्कात असलेले आमचे कार्यकर्ते, आमचे नेते या सगळ्यांच्या मिळून निश्चितपणे आम्ही एक मोठ्या संख्येने ही निवडणूक जिंकू हा मला ठाम विश्वास आहे।